मंदा, ये श्वेता सांग त्याला. फार वेळ आहे तुझ्याकडे असं नको समजू. 1 दिवस जेवली नाही तर चक्कर येतात मला. आणि 2 दिवसात तर जीव जाईल माझा. आणि 2 दिवसात कामही होईल माझं. मग येशील तेव्हा नाही बोलणार म्हणून सांगते. आय लव्ह यू, पण तू नको बोलू खोटं. चंद्या, श्वेता, समजाव ना हिला. कशी बोलते आहे? जीव जाईल म्हणून मग मी वाचेल का? श्वेता मूर्ख आहे ही, आणि मूर्ख आहे चंद्या तू. किती मासिकं, किती कविता येतात छापून. आपण वाचत नाही मराठी, असून तुला काय कठीण आहे? दे एक छापलेली आपली म्हणून. चिंद्या, 2 ओळी लिहे, पण तुझ्या लिहे. कुणी काहीही सांगत असेल, पण लक्षा नको देऊ. दुसऱ्याचं लिहिलेलं तू सांगशील, बक्षीस त्याला देऊ का मग? आईन कपाळाचा मुका घेतला तर बोलला होता, मुली तर ओठाचा मुका बक्षीस म्हणून देऊ शकता. ऐक ना मंदा, कठीण आहे ग माझ्यासाठी. नको उगाच त्रास देऊ नको तो. मी त्रास देते ना तुला. आता नाही येणार तुझ्याकडे. आणि हो, तुला माझ्यासाठी लिहिणं कठीण आहे. मग माझ्याशिवाय राहणं सोपं आहे. ते कर तू. जाते मी. ते कुठे सोपं आहे? मी लिहिणं पण तू. काही ऐकणार नाही मी. पहिले लिही, मग पाहू. चल ग जाऊ आपण. मंदा आणि मी तिथून निघालो. चंद्या मात्र तिथेच थांबला. मी तर माझ्या घरातूनही पाहिलं की फार चिंतेत होता. एवढा तर परीक्षेला जातानाही दिसायचा नाही मूर्ख. चंद्याच्या मनात येणारी विचारांची संख्या कदाचित जास्त असेल, त्याच्या हृदयात तो त्यावेळेस घेत असलेल्या श्वासाच्या संख्येपेक्षा. चंद्या स्वतःच्या मनात विचार करत असतो. पाहून लिहितो गाईडमधून, तर चुकतं माझं. दुसऱ्यानं लिहिलेली कविता धड वाचता येत नाही. अर्थ तर राहिला दूर. कोण करेल मदत? म्हणतो आई. आई मदत करेल, विचार करून. चंद्या आईकडे जातो. तिथे उमा आणि रमाही असतात, म्हणून घाबरत असतो. पण गरज, लाज, भय विसरवते. पण मंदीनं घाबरलं होतं. जेवण करणार नाही, म्हणून मग करतो हिम्मत. उमा आणि रमा असतानाही.